तरी आमच्याकडनं काही चुका झाल्या तर प्लीज क्षमा करा. आता रंगदेवतेला आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून सविनय सादर करीत आहोत. हा हा ही हु हु विनोदी धमाल नाटक तरुण तुर्क म्हातारे अर्क. मूळ लेखक मधुकर तोरणमल. प्रासंगिक लेखन विश्वास अभ्यंकर. कलाकार अभिजित परांडे, सचिन कोतवाल, गौरव पवार, राजेश सपकाळे, प्राची रामटेके आणि विश्वास अभ्यंकर. तरुण तुर्क म्हातारे अर्क. अरे आंघोळ करणार आहेस का आज? नाही गाडी करतो कोणी विचारलं. गाडी रोज करतो सुरुवात. आंघोळ संडे की संडे कपडे धुरा तो ऑफिसला येतात. पुन्हा लागलेलं सगळं काही जात नाही तुझ्या घरी परीक्षा आणि घरी सवय बसतो. सोपं आहे. परीक्षा स्त्री सवय पण स्त्री आणि स्त्रीलिंगी काही असलं तर ह्या बॅलन्स प्याऱ्या उरलेल्या 2 पॉटवर अजून कोणी आलेलं नाही. आपल्या दोघांची जोडी एकदम बेस जमली आहे. उरलेल्या दोघांना कोण येत आहे कोण असतं. ठक 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 ठक. कमी कोण पाहिजे आपल्याला? जरा बाजूला होतं का प्लीज? हाय हाय. कॉलेज लाईफची सुरुवात आहे माझी. FYला ॲडमिशन घेतले. माझं नाव कुंदा बाबर. कुंदा म्हणजे की नाही मुकुंदाचा शॉर्ट फॉर्म येतो. ते मुकुंदाबाई मला नाही आवडत. तो मुख कशाला मध्येच फालतू कुंदा नीट वाटतं. हो म्हणजे तसं स्वीटच नाही का? अय्या किती छान बोलता हो तुम्ही. इथे येताना किती घाबरलो तुम्ही. अंगाचा नुसता थरकाप उडाला होता. अगदी पहिल्या रात्री नववधूला पतीच्या खोलीत शिरताना जसं फिलिंग येत असेल ना अगदी तसं फिलिंग आलं तुम्हाला. पण तुम्ही मात्र मला आवडला. अगदी लव ॲट फर्स्ट साईट झालं. अरे मेलो रे. मी पण मेलो यार. तुम्ही असं का वागताय? नंबर 85 हीच ना? नाही रूम बरोबर आहे. तुम्ही हॉस्टेलचं तुला म्हणजे लेडीज हॉस्टेल शेजारी आहे तिकडे. आता लेडीज हॉस्टेलमध्ये जायला मी काय लेडी आहे? मला काय माहित. मग सांगत तसं का म्हणाला? बाई 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 बाई. लेड आती अंडा हम बताते ये सारा लेडी है ना लेड आहे. ये तो सारा लौंडा है. आता मात्र तुमचे बोलणं मला मुळीच आवडलेलं नाही. जावा तिकडं. हे गाईस रूम नंबर 85 हीच का? हो ना. आज येऊ का? या ना. माय सेल्फ विनानाथ दामोदर ठाकरे. DDT म्हटलं तरी चालेल. तुम्ही राहणार आपली काही हरकत नाही. एफएला नाही FYला. आईला प्याऱ्या मेलो रे. ती पण मेरे यार. नमस्कार मंडळी. ओळखलं? सांगा बरं कोण? करेक्ट. सुप्रधान. माझं नाव आहे ह्या गोष्टीमधला दुवा जोड. आता एकत्र पाहूया काय होतं यामध्ये. असे 2 लोक आहेत. एक असं बायकी बोलणारा कुंतोबा आणि दुसरे 50शीचे शेंग मोडून वासरात गुडलेले धत्ते काका. असे 2 रूम पार्टनर अख्खं वर्षभर झेलावं लागणार म्हणून हे 2 जण हाताश झालेले असतात. पण काय म्हणा कुणाची वेवलेन कधी कुठे जुळावी काय सांगता येतं नाही ना. तसंच काहीच यांचंही झालं. तर दुसरीकडे शिक्षकांचं काही वेगळंच चाललं होतं. लेडीज हॉस्टेलचे रेक्टर आणि कॉलेजच्या प्राध्यापिका देशपांडेबाई अत्यंत गजाबाई म्हणून फेमस होते. तर बॉईज हॉस्टेलचे विसराळू रेक्टर 12% हे आयुष्याच्या एकटेपणाला
कंटाळले होते. म्हणून आयुष्याच्या उत्तरार्धात कोणी मिळतंय का ह्याच्या शोधात ते होते. हा सुगावा मुलांना लागतात. मुलं त्यांच्यावर सुगावा ठेवून होते. बघूया काय करता येईल ते. I see you there. Yes, sir. Cigarette. Yes, sir. अरे, तुला सिगरेट ऑफर करताय? Nonsense. ह्याच्यात ही करेक्ट ही नाहीये. माहिती आहे तुम्हाला? तुम्ही म्हणजे ह्याची एफडी ह्याच्यावर बसवली. कशाची कशावर बसली सर? कॉलेजची सिस्टम ह्यावर बसवली. तुम्हाला म्हणजे कशाची काळजी नाही. ह्याच्या हे करायला येतात, ह्यांच्या ह्याच्यावर हेच करताय म्हणजे. त्यापेक्षा तुमच्या ह्यांना जाऊन चालला, वडिलांना जाऊन चालला. तुमचा हा जर एवढा ओव्हर आला असेल तर वाटून टाका म्हणा ओव्हर तरी बात. तुम्ही मला वडिलांकडे नो बोलू शकता. पण यंदाची एफआयची काय म्हणजे हिसाब काढली तुमची. तासाला तुमच्या ह्याला काही हे झाले तर मला सांगा. मी स्वतः तुमच्या ह्याच्याची जरा कोणी हे केलं हेच करा हे केलं. काहीही झालेलं नाहीये. सॉरी मॅडम. यापुढे तुमच्या वयाच्या शोभेत असं वागत त्याला धरावं. वयाच्या अनुभवाने सांगतोय. तुम्ही पण फार चिंताल बुवा. वयानुसार दाखवून व्हायला पाहिजे नाही का? हे बघा मिस्टर सत्ते. मिस्टर थत्ते. माझे नाव मिस्टर थत्ते नाही, दीनानाथ आहे. ह्याच नावाचे अनेक शॉर्ट फॉर्म्स ऐकलेले मी. दिनू, दिनक्या, दिनेश आणि काही प्रसंगी नाथ सुद्धा विसरला. हो, हे सगळं विसरले मी आता. मी मात्र एक क्षणापर्यंत सुद्धा तुझ्यावरचं प्रेम विसरू शकलो नाही पालू. लग्नाच्या आणाभाका घेऊन सुद्धा आपले लग्न होऊ शकले नाही. चांगलं कल्याण केलं तुम्ही माझं. माझ्या तरुणाचं निर्माल्य झालं. तुमचा संसार माझ्या सुखाचा झाला. सुखाचा झाला नाही, सुखाचा केला. 2 मुलं झाली, सुखाने संसार केला आणि भरल्या कपाळानं ती मला सोडून या दुनियेतून निघून गेली. म्हणून मोकळे झाल्यावर चुकलेली मुलं विचारणार. नाही नाही नाही, इथे आलो माझं सुटलेलं गावी विचारलं. माझी लहानपणी खूप इच्छा होती, खूप शिकावं, कॉलेजमध्ये जावं. असं मला कोणत्याही कॉलेजमध्ये जाता आलं असते, पण माझी संजीवनी इथे होती ना. हे बघा, तुमची संजीवनी इथे नाही आणि यामुळे माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न देखील करू नका. मॅडम 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 मॅड. अरे सत्ते काका, अहो मला तरी सांगायचं, मी जॉईन करून दिलं असतं तुमचं प्रेम. तर असे असतात सत्ते काका आणि देशपांडेबाईंचा मोठा इतिहास, जो बारटक्के सरांचा माहीतच नसतो. त्यामुळे असा चालू होतो बारटक्के सर, देशपांडेबाई आणि सत्ते काका यांचा लव्ह ट्रायंगल. हेच मुलांना कळतात. देशपांडेबाई आणि बारटक्के सर ह्याची तर उडवायची मुलं ठरवतात. बघूया काय होतं. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, पार्वती पते हर हर महादेव. हु, 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 हु. तुझं मिळणं मजला. वाचल्यापासून मी आज नुसता पाहिलं नाही आता. हेच लागली म्हणून म्हणतात. हो, पण ती खरी ठेच नाही. खरी ठेच लागली तुमच्या दुसऱ्या ह्याच्यात, तुमच्या दुसऱ्या प्याऱ्या. तुमचा पहिला प्यारा म्हणजे कसा काव्यमयाचा आहे. तुझं विणं मजला कर्मच नाही रे, साजण आहे. आणि आता हा दुसरा हा 12% मी तुमच्यावर प्रेम करते कारण त्यास का बोंबील सुक्का तसा टक्का 12%.
प्रेमात बोंबी सगळी चव गेली. याचा अर्थ तुम्ही हे पत्र एका बैठकीला लिहिलेलं दिसत नाही. त्या पत्राची लिफाड करून झाली का? म्हणजे हे पत्र वाचून झालं का? वाचून अहो पारायण झाली. मग जर आता हे पत्र तरी खाली झाला. तुझा प्रेमाचा भिकारी हो हा आहे प्राणप्रिये पारू. तू माझी ही तर मी तुझा हा. नुसता हा नाही तर हा हा हा. त्रिवार वंदन तुला. हे 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 ही ही ही. असे व्हॉट इज दिस नॉनसेन्स? सपोज तुम्ही लव्ह लेटर वाढली. हे असलं भिकारड कोणत्या गाढवानं लिहिलंय? तुम्हीच लिहिलंय. मी म्हणजे तुम्ही ते लिहिलंय हो. पण लिहिणाऱ्याला असं वाचायचंय की आपण एकमेकांना लिहिलंय. म्हणजे तुम्ही हे पत्र मला लिहिलं नाही. होत नाही. कोणीतरी सावटपणा केला असता आपल्याबरोबर. असे म्हणजे तुम्ही म्हणाला तर मी नुसता एका कोपऱ्यात पडून अगदी एखाद्या खरोखर तुम्ही जे म्हणाल नाही पण मला नाही म्हणू नका. ही एवढी पीक झाला माझ्या. ताप आहे मेळा नुसता डोक्यात. पार्वती पार्वती कुणाला शोधताय? मला? बघा 12% सरांनी फायनली देशपांडेबाईंना प्रपोज केलंच आणि ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. ती ज्या क्षणी कुंदा मुक्या यांच्या कानी आली त्या क्षणी त्यांनी नेम केला की आता मात्र थत्ते काकांना वाचवलं पाहिजे. थत्ते काकांनी त्यांच्या मनातलं सगळं काही या 3 मुलांना सांगून टाकलं.